हॅलो नमस्कार मित्रांनो. वेलकम बॅक टू सनलस वर्ल्ड. तर मित्रांनो, या अगोदरचे 3 व्लॉग जे होते प्रॉपर्टी रिगार्डिंग, त्यांना तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद दिला. तर त्यामुळेच आज आपण घेऊन येत आहोत प्रॉपर्टी रिलेटेड आपला चौथा व्लॉग. ऍक्च्युली आता आपण जाणार आहोत चरोली या ठिकाणीच. ऍक्च्युली एकच बिल्डर आहे, त्यांचे हे 2 प्रोजेक्ट असणार आहे. आपण 2 वेगवेगळ्या प्रोजेक्ट एक्सप्लोर करणार आहोत, परंतु हे जे बिल्डर आहेत ते एकच आहेत. तर हे बिल्डर कोण आहेत, हे प्रोजेक्ट कसे आहेत हे तुम्हाला आम्ही सांगूच. ऑन द वे तुम्हाला सर्व काही डिटेल्स मी देतो आणि नंतर देखील या अगोदरच्या ब्लॉग प्रमाणे सर्व काही माहिती तुम्हाला दिली जाईल. तर त्यासाठी हा संपूर्ण ब्लॉग पूर्णपणे नक्कीच पहा. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत आणि आज आपण जात आहोत मंगलम लँडमार्क्स यांच्या 2 प्रोजेक्टवरती. त्यामधील एक प्रोजेक्ट जो आहे तो ऑलरेडी लॉन्च झालेला आहे आणि एक जो प्रोजेक्ट आहे तो आता करंटली प्री लॉन्च मध्ये आहे. ठीक आहे, तर आता आपण पहिल्यांदा जात आहोत जो प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे, डेस्टिनेशन मंगलम मार्बल असं या प्रोजेक्टचं नाव आहे. DR गव्हाणे हे एक बिल्डर आहेत आणि मंगलम आय थिंक हे 2 बिल्डर म्हणून हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्हाला समोर सिग्नल दिसत आहे का नाही मला माहीत नाही, परंतु अर्धा 1 किलोमीटरवरती चरोली फाटा आहे आणि आता आपण या ठिकाणावरून लेफ्ट घेत आहोत. ठीक आहे, आपण एक ब्लॉग बनवला होता आपल्या चॅनलवरती देखील आहे, तनिष O2 या प्रोजेक्टचा. तर तनिष O2च्या थोड्या अंतरावरतीच हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तर तनिष O2ला ज्या रोडने आपण गेलेलो होतो त्याच रोडनी आत्ता आपण जात आहोत. तुम्हाला राईट हँड साईडला एक प्रोजेक्ट दिसत असेल, संकल्प हायलाईफ असं या प्रोजेक्टचं नाव आहे आणि लेफ्ट हँड साईडला तुम्हाला या संकल्प ग्रुपचे या प्रोजेक्टचे ऑफिस दिसत आहे. तर साधारणतः 2 ते 3 महिन्यांपूर्वी हा प्रोजेक्ट लॉन्च झालेला आहे. संकल्प ग्रुपचा हा प्रोजेक्ट आहे आणि आता आपल्याला लेफ्ट वळण घेऊन आपला जो प्रोजेक्ट आहे डेस्टिनेशन मंगलम मार्बल या ठिकाणी जायचं आहे. हा जो राईटचा रोड आहे ना मित्रांनो, हा पुढे जाऊन दिघी आळंदी रोडला जाऊन मिळतो. माईट मी तुम्हाला दिघीचे साई मंदिर माहिती असेल तर तुम्ही या रोडनी साई मंदिराला देखील जाऊ शकतात. तर मित्रांनो, आता राईट हँड साईडला तुम्हाला जो प्रोजेक्ट दिसत आहे तो आहे तनिष ग्रुपचा तनिष O2 हा प्रोजेक्ट. या प्रोजेक्टचे संपूर्ण डिटेल ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत. जर तुम्हाला ते पाहायचे असेल, संपूर्ण व्लॉग पाहायचा असेल तर वर दिलेल्या आय बटनवरती आत्ताच क्लिक करा. तर मित्रांनो, आता आपण या प्रोजेक्टवरती डेस्टिनेशन मंगलम मार्बल या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आपली गाडी या ठिकाणी पार्किंगमध्ये पार्क करून प्रोजेक्टची डिटेल घेण्यासाठी यांच्या सेल्स ऑफिसमध्ये जाऊयात. सेल्स ऑफिसमध्ये जाताना मला आता समोरच PMT बस थांबलेली दिसली. तर या प्रोजेक्टच्या समोरच तुम्हाला PMT बसचा स्टॉप आहे. तर मित्रांनो, आता आपण या प्रोजेक्टच्या सेल्स ऑफिसमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला समोर दिसत असेल हे आहे या प्रोजेक्टचे मिनिएचर. या ज्या 2 बिल्डिंग दिसत आहे या आहेत A आणि B बिल्डिंग, की ज्या आत्ता करंटली बुकिंगसाठी ओपन आहेत. C आणि D बिल्डिंग जे आहे ते नंतर बुकिंग त्याचे ओपन होणार आहे आणि E बिल्डिंग जी आहे ती म्हाडासाठी राखीव ठेवलेली आहे. या प्रोजेक्टमध्ये जे काही अम्युनिटीज बिल्डर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत ते सर्व काही या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. काही अम्युनिटीज ज्या आहेत त्या ग्राउंड लेवलला असतील आणि काही अम्युनिटीज या रूफ टॉपला देखील असतील. आता तुम्हाला समोर PCMCचा DP प्लॅन दिसत आहे आणि या प्रोजेक्टवरून काही की लोकेशन डिस्टन्स देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. जसे अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, प्राईड वर्ल्ड सिटी जे आहे ते या प्रोजेक्टवरून 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे आणि पुणे एअरपोर्ट जे आहे ते 9 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. तळवडे IT पार्क 17 किलोमीटर्स आणि कॉमर्स IT पार्क जे आहे ते 12 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. सो हा आहे 2.5 BHKचा सॅम्पल फ्लॅट. ही होती एंट्रन्स लॉबी अँड दिस इज द हॉल विथ अटॅच्ड गॅलरी. याच्यासोबत आपल्याला हे गुढी लावायचं स्टँड आणि तुळशी वृंदावन पॅकेजमध्येच इन्क्लुडेड आहे. दिस इज द एंटायर हॉल आणि हे आहे किचन. किचनमध्ये ही ड्राय बाल्कनीची स्पेस इन्क्लुडेड आहे.
हिअर कम्स द फर्स्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूम आपण म्हणू शकतो. सो इथे आपल्याला त्यांनी सेपरेट असा कबर्ड स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे. अँड हिअर इज अ स्टँड आउट गॅलरी. लाईक फक्त तुम्ही इथे उभा राहून व्ह्यू एन्जॉय करू शकता एवढा स्पेस असतो इथे. This is the common washroom with Indian style toilet. ही आहे आपली सेकंड बेडरूम किंवा गेस्ट रूम ॲज यू कॉल इट. इथे सुद्धा आपल्याला कबर्डसाठी एक सेपरेट स्पेस मिळतो असं वॉलमध्ये. सो तुमच्या बेडरूममधली एक्स्ट्रा स्पेस यूज नाही होत. इथं पण याची स्टँड आउट गॅलरी आहे. नेक्स्ट हिअर नाव इज मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला ही आहे अटॅच्ड गॅलरी. सो टोटल आपल्याला 2 गॅलरी मिळतात मोठ्या अशा, एक हॉलला एक बेडरूमला अटॅच्ड आणि 2 स्टँड आउट. हा आहे असं ओव्हरऑल बेडरूमचा लुक विथ अटॅच्ड वॉशरूम. सॅम्पल फ्लॅट पाहिल्यानंतर आणि सर्व डिटेल्स घेतल्यानंतर आता आपण आपल्या घरी निघालेलो आहोत आणि आता आपण दुसऱ्या रोडने घरी जात आहोत. आता आपण जात आहोत चरोली गावातला जो रोड आहे त्या गावातल्या रोडनी आता आपण घरी जात आहोत. घरी पोहोचल्यानंतर या प्रोजेक्टचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला एक तुम्हाला रोड दिसत आहे. हा रोड डायरेक्टली दाभाडे सर्कल चौकामध्ये कनेक्ट होतो. या रोडचे काम सध्या चालू आहे. आणि आता आपण आलेलो आहोत चरोली या गावामध्ये. तुम्हाला सरळ जो रोड दिसत आहे हा रोड तुम्हाला अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी देन प्राईड वर्ल्ड सिटी याकडे तुम्ही या रोडने जाऊ शकतात. त्याचप्रकारे धानोरीला सुद्धा तुम्ही या रोडने जाऊ शकतात. आणि आता लेफ्ट टर्न घेऊन आपण आपल्या घराकडे जात आहोत. हाच रोड पुढे चरोली फाटा या ठिकाणी जाऊन मिळतो. लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक पेट्रोल पंप दिसत आहे. रिसेंटलीच 6-1 महिन्यापूर्वी हा पेट्रोल पंप ओपन झाला. आणि लेफ्ट हँड साईडला एक जी साईट दिसत आहे तुम्हाला ही तनिष्क प्रोजेक्टची साईट आहे. अजून त्यांनी त्याची बुकिंग काही चालू केलेले नाही आहे. नमस्कार मित्रांनो. तर ॲक्च्युली आपण घरी कधीच आलेलो ॲक्च्युली आम्ही लास्ट वीकेंडला या प्रोजेक्टवरती व्हिजिटला गेलो होतो आणि मी तुम्हाला बोललो होतो की आम्ही अजून एका प्रोजेक्टवरती जाणार आहे की जो प्री लॉन्चमध्ये आहे. परंतु ॲक्च्युली जर आम्ही त्या ठिकाणी गेलो असतो तर कदाचित हा व्लॉग देखील खूप मोठा बनला असता आणि एवढा वेळ देखील मिळाला नाही आम्हाला ॲक्च्युली लास्ट वीकेंडला. तर त्यामुळे आम्ही काही त्या ठिकाणी गेलो नाही. आम्ही तुमच्यासाठी जो हा प्री लॉन्चचा जो प्रोजेक्ट आहे तो नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. माइट बी या वीकेंडला किंवा नेक्स्ट वीकेंडला जसा काही वेळ मिळेल तसं आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि तुमच्यासाठी कव्हर करू आणि आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ तो व्लॉग नक्कीच प्रकाशित करू. तर आता या ज्या प्रोजेक्टवरती आम्ही गेलो होतो हा होता डेस्टिनेशन मंगलम मार्बल. DR गव्हाणे आणि मंगलम लँडमार्क्स हे 2 बिल्डर एकत्र येऊन हा प्रोजेक्ट बनवत आहे. आणि तुम्ही जो सॅम्पल व्हिडिओ बघितला हा सॅम्पल व्हिडिओ आहे 829 कार्पेट एरियाचा फ्लॅटचा. तर आता माझ्याकडे त्यांनी कॉस्ट शीट वगैरे जे काही डिटेल्स मला मिळाले त्यांच्याकडनं मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी मित्रांनो 2 BHK फ्लॅट देखील अवेलेबल आहेत. त्याची कार्पेट जे आहे ते 683 कार्पेट पासून 708 कार्पेट पर्यंत हे 2 BHK चे फ्लॅट आहे. टोटल 3 व्हेरियंटचे 2 BHK चे फ्लॅट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि त्याची ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस जी आहे ना मित्रांनो ती 47,67,000 पासून 51,06,000 रुपीज यामध्ये मिळून जातील फ्लॅट्स. 2 BHK टोटल 683 कार्पेट देन 70 कार्पेट अँड देन 708 कार्पेट. देन या ठिकाणी 3 BHK चा फ्लॅट होता मित्रांनो जो होता नियर अबाउट 900 कार्पेट एरिया. तो पूर्णपणे सोल्ड आउट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि स्मार्ट 3 BHK त्याला आपण म्हणतो किंवा 2.5 BHK असे 2 व्हेरियंट मध्ये त्यांच्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहे. एक आहे 829 कार्पेट एरियाचा फ्लॅट की ज्याचा सॅम्पल व्हिडिओचा फ्लॅट तुम्ही ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पाहिलेला आहे. आणि सेकंड आहे 856 कार्पेट एरियाचा फ्लॅट. जर तो 829 कार्पेट एरियाचा फ्लॅट जो आहे मित्रांनो तो ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस नियर अबाउट 58 लाखच्या आसपास आहे मित्रांनो. आणि 856 कार्पेट एरियाचा जो फ्लॅट आहे
त्याची प्राइस नियर अबाउट 59,68,000च्या आसपास आहे मित्रांनो. आणि ऍक्च्युली हा प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो, आय थिंक 3 to 4 मंथ झाले हा लॉन्च होऊन. आणि यांचा एक काहीतरी इव्हेंट वगैरे असतो, मंगलम हे जे बिल्डर आहे त्यांचा. आणि प्री लॉन्च मध्येच मोस्ट ऑफ दी फ्लॅट जे आहेत ना मित्रांनो ते सोल्ड आउट होऊन जातात. आणि आता देखील मित्रांनो 80 to 85% जो फ्लॅट्स आहे या ठिकाणी हे ऑलरेडी सोल्ड आउट झालेले आहे मित्रांनो. जर इफ यू आर इंटरेस्टेड देन तुम्हाला खूप लवकर डिसिजन हा घ्यावा लागेल. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सॅम्पल फ्लॅट बघून तुम्हाला जर प्राइस आवडत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट्स वगैरे जे ते बुक करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो हे जे प्राइस मी तुम्हाला सांगितले ना हे ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस आहे, इन्क्लुडिंग 1 कव्हर कार पार्किंग. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो त्यांचे मेंटेनन्स चार्जेस 1 वर्षासाठी आहेत 50,000 रुपये 2 BHK साठी आणि 60,000 रुपीज म्हणजे 60,000 रुपये 3 BHK साठी. आणि लिगल फीज 10,000 रुपये ॲग्रीमेंटच्या वेळेस तुम्हाला पेड करावं लागेल. तर हे होते मित्रांनो पूर्ण प्रोजेक्टचे डिस्क्रिप्शन इन्क्लुडिंग कॉस्ट अँड ऑल द थिंग्स. प्रोजेक्ट होता मित्रांनो हा डेस्टिनेशन मंगलम मार्बल. लोकेशन आहे मित्रांनो याचं काळजेवाडी या ठिकाणी, चरोली बुद्रुक पुणे या ठिकाणी. आपण यासारखे अनेक नवनवीन प्रोजेक्ट आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आशा करतो तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद मित्रांनो. तर भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.